सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केलाय। कृष्णा आंधळे गावी आल्याची माहिती त्यांनी सीआयडीला देखील दिल्याचं सांगितलंय। आमच्या कुटुंबाला या आरोपीपासून धोका आहे असं देखील देशमुख यांनी म्हटलेलं आहे। तर 3 वेळा हा फरार असलेला कृष्णा आंधळे गावामध्ये येऊन गेला असा खळबळजनक दावा देशमुखांनी केलाय। चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही सीआयडी ऑफिसला कळवली। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता। परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही, म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे। परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करून आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे, कारण का हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सगळे लोक आहेत। त्यांचं समर्थन करणारे तिथंच आले, हे आरोपी तिथंच आले, तर त्या गोष्टीवर आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। लवकरात लवकर त्याच्या मुसक्या ओढून त्याची पूर्ण जिल्हाभरात पोलीस प्रशासनानं धिंड काढून लवकरात लवकर त्याला जेलबंद करावं अशी आमची मागणी आहे आणि ते लवकरच होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो। तर या प्रकरणावर प्रकाश सोळंखे यांची देखील आता प्रतिक्रिया समोर आलेली आहे। आज बीडमध्ये धनंजय देशमुख, स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे बंधू यांनी जे धक्कादायक खुलासा केलेला आहे की कृष्णा आंधळे हा आरोपी, जसं इतर आरोपींना पकडण्यात आलं तसा कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे। आणि हे पोलीस यंत्रणेचं मोठं अपयश आहे की एक आरोपी ज्याचा संतोष देशमुख यांना मारण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग होता तो पोलीस अटक करू शकले नाहीत। हे खरोखरच धक्कादायक आहे आणि म्हणून धनंजय देशमुख यांनी जी मागणी केलेली आहे की या आरोपी त्याच्या गावाकडे 3दा-4दा येऊन गेला, सीआयडीला त्यांनी ही माहिती दिली आणि तरीसुद्धा त्या आरोपी अद्याप पकडला जाऊ शकत नाही, याचाच अर्थ तपास यंत्रणेचं कुठंतरी कमतरता किंवा तपास यंत्रणेतील काही अधिकारी याचा बचाव करतायत आरोपीचा, असं त्या ठिकाणी निष्कर्ष काढायला काही हरकत नाही। मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की या बाबतीमध्ये त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तपास यंत्रणेला सक्त आदेश या आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे द्यावेत।